तर बातमी आहे पुण्यातनं लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्याकडे बोट दाखवून अश्लील हावभाव तिने केलेले आहेत। सियाचा माज आणि मुजोरी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। एकीकडे सिया गोयल हिनेच ढकलला अशा स्वरूपाचा आरोप होतोय। मात्र या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने माध्यमांचे प्रतिनिधी वारंवार या संपूर्ण केसचा पाठपुरावा करण्यासाठी तिथे उपस्थित आहेत। मात्र त्यावेळेला सियाना अतिशय अश्लील पद्धतीनं हे हावभाव केलेले आहेत आणि पुन्हा एकदा तिनं आपली मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सियाचा हा मास कॅमेरामध्ये कैद झालेला आहे। कॅमेऱ्याकडे बोट दाखवून केलेले हे अश्लील हावभाव सुद्धा कॅमेऱ्यात कैद झालेत। अधिक माहिती घेऊयात, यशपाल सोनकांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यशपाल, अशा पद्धतीनं मुजोरी दाखवण्याचा प्रयत्न आहे सियाचा, याचा काही परिणाम कशा पद्धतीने केसवर होऊ शकतो किंवा पोलीस याची दखल घेऊ शकतात का की इतकी मुजोरी या लहान 18-19 वर्षाच्या मुलीमध्ये आहे? नक्कीच प्रज्ञा, हे अत्यंत निंदनीय असं कृत्य काल सियाने केलं। खरं तर काल वडगाव पोलीस ठाण्यातून पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला तिच्या लीलाकुंज या निवासस्थानी आणलं होतं। खरं तर त्या हत्येच्या दिवशी 18 जूनला सियाने जे कपडे घातलेले होते आणि शूज त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आले। जवळपास 25 मिनिटे हे सर्च ऑपरेशन तिच्या घरामध्ये चाललं आणि त्यानंतर ती जेव्हा पायरीवरून खाली येत होती त्यावेळेस प्रसार माध्यम या सगळ्या घटनेचं चित्रीकरण करत असताना तिने अचानक ही कृती केली। त्यानंतर पूर्ण पत्रकारांमध्ये देखील संतापाची लाट होती, परंतु एकूणच तिला या सगळ्या प्रकरणानंतर पश्चाताप झाला नसल्याचं स्पष्ट होतंय आणि ही एक प्रकारची मुजोरी आणि एक अल्लडपणा असं देखील आपण म्हणू शकतो। आज दुपारी साधारण 2:30 वाजता वडगाव न्यायालयामध्ये सिया आणि चेतनला हजर करणार आहेत आणि अतिरिक्त पोलीस कोठडीची आता पुढे मागणी होणार आहे। आता पोलीस या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच केलेल्या कृत्याचा पश्चाताप तर नाहीच, पण अशा पद्धतीनं मुजोरी मात्र दाखवण्याचं काम इथे झालेलं आहे। अशा स्वरूपाचा रोष आता व्यक्त होतोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी यशपाल। तर आता पोलीस मात्र या दोघांची कोठडी वाढवण्याची मागणी करणार आहेत। आज दुपारी न्यायालयानं अर्थातच न्यायालयासमोर या दोघांनाही हजर केलं जाणार आहे।